तुम्ही आत्ता माझ्या मागं जे मंदिर बघत आहात ते मंदिर संपूर्ण जमिनीखाली होतं. पहिलं थोडासा भाग याचा जमिनीच्या वरती होता, पण त्याच्या आतला भाग हा विजिबल नव्हता. रिसेंटली इथल्या गावातल्या लोकांनी हे संपूर्ण मंदिर स्वच्छ करून हे परत ना त्यांनी बाहेर काढलं आहे. आता तुम्हाला मंदिरातला आतला परिसर दाखवतो. मंदिर बघू शकता. आता हे खांब जे आता तुम्ही बघता ते आजचे नाही आहेत, कितीतरी मला वाटते 300 ते 400 वर्ष जुनं हे मंदिर असेल. आणि संपूर्ण मंदिर हेमाडपंथी शैलीतलं वाटते, कारण दगडांना दगडमध्ये अडकवून हे मंदिर बांधलेलं आहे. ह्याचे खांब पण तुम्ही बघू शकता, इतके भक्कम आहेत. इतके वर्ष निघून गेले, इतके पावसाळे झाले, तरी देखील हे मंदिर मजबूत जमिनीच्या खाली जसंच्या तसं आहे. आता माझ्या मागं जी मूर्ती बघत आहे ही चौकटीमध्ये आहे, आणि चौकट तुम्ही बघू शकता ही पूर्ण दगडात कोरलेली चौकट आहे. आणि चौकट आजची कोरली नसून खूप जास्त जुनी आहे. आतली जी प्रतिमा आहे, जी मूर्ती आहे, ती मला असं वाटतं की भगवान विष्णूची असावी, कारण एका साईडला तुम्ही बघू शकता की शंख दिसतोय, दुसऱ्या साईडला चक्र दिसत आहे, आणि एका साईडला गदा आहे. तुम्ही ही मूर्ती जर नीट बघितली तरी भगवान विष्णूच्या स्वरूपात दिसते असं मला तरी वाटतं. तुम्ही बघत आहात ही पिंड देखील संपूर्ण मातीमध्ये होती. इथल्या गावातील तरुण मुलांनी हे संपूर्ण मंदिर स्वच्छ करून ही पिंड मातीतून बाहेर काढलेली आहे. आणि माझ्या मागं पण तुम्ही आत्ता बघू शकता की संपूर्ण गाभारा आत आहे, आणि तो गाभाऱ्याची तुम्ही ही जी बघत आहात हे पण बांधकाम तुम्ही बघू शकताय की दगडामध्ये कोरलेलं किती सुंदर आहे. अशा वास्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक जमिनीच्या खाली आहेत, आणि ती आपल्याला सोशल मीडियावरती सांगणं इतकं जास्त गरजेचं आहे, कारण अशा वास्तूचं संवर्धन हे झालंच पाहिजे. आत्ता मी ह्या मंदिराच्या मूळ गाभाऱ्यामध्ये आहे, आणि हा गाभारा कित्येक वर्ष मातीमध्ये खाली होता. तरी देखील तुम्ही वर बघू शकता की किती जुनं हे बांधकाम असून देखील अजून देखील भक्कम आहे. इतके पाऊस होऊन गेले, या दगडांची इतकी झीज जरी झाली असली तरी देखील हे मंदिर अजूनही भक्कम आहे. कुठेही ह्याला नुकसान झालं नाही आहे. म्हणजे त्या काळातल्या इंजिनियर्स किती ॲडव्हान्स होते हे आपल्याला ह्या वास्तुकलेतून समजतं. आणि तुम्ही इकडं पण बघू शकता, एक संपूर्ण असा जो वस्तू ठेवण्यासाठी एक दगडी एक प्रकारचा इथं एक प्लॅटफॉर्म त्यांनी त्या काळामध्ये बनवलेला होता. तो अजून देखील तसाच आहे. म्हणजे दगडात कोरून त्यांनी बनवलं. त्या काळात मशिनरीज नव्हत्या ज्या आत्ता मंदिर तयार करण्यासाठी लागतात. त्या काळात त्या कोणत्याही मशिनरी नसून फक्त छेनी आणि हातोड्याने हे असे प्रकारचे मंदिर कसे बांधले असतील हे खूप मोठं आश्चर्याची गोष्ट. तुम्ही त्या कोपऱ्यामधले खांब बघू शकता आता की संपूर्ण दगडामध्ये आहेत, पण तरी देखील कुठेही तुम्हाला असे क्रॅक दिसणार नाहीत दगडामध्ये, किंवा कुठे झीज आले किंवा कुठं तडा गेलेला आहे. आणि ते नक्षीकाम देखील अजून तसंच आहे, कारण नक्षीकामाला देखील काही अजून नुकसान झालं नाही आहे. आणि तुम्ही आत्ताचे मंदिर किंवा ब्रिजेस जे बांधतात ते पण बघू शकता की थोड्याच वर्षात कोसळून जातात, पण असं बांधकाम हे कित्येक वर्ष असून देखील तसंच असतं. तुम्ही आता वर पण बघू शकताय की हे चांदणीच्या आकारामध्ये ह्याचं ज्या काळामध्ये हे मंदिर पूर्णपणे तयार असेल त्या काळामध्ये ज्याचा जो शिखर असेल तो किती उंच असेल, आणि हे चांदणीच्या शेपमध्ये त्यांनी नक्षीकाम देखील किती सुंदर केलेलं आहे. तुम्ही हा मंदिराचा खांब बघू शकता. आता एंट्रीला म्हणजे गाभाऱ्याच्या आत जाण्याच्या अगोदर हा खांब आहे. हा खांब संपूर्णपणे हा दगडामध्ये कोरलेला आहे, पण कोरीव काम इतकं चांगलं आहे. आणि वरचं देखील तुम्ही शिखर जर बघितलं या मंदिराचा, आतला पण मगाशी बघितलं होतं, ते पण तशाच प्रकारमध्ये जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं असेल त्या काळातल्या लोकांनीही याला इतकं भक्कमपणे बांधलं होतं की हजारो वर्ष किंवा कितीतरी वर्ष निघून गेली तरी ह्या बांधकामाला काही देखील होणार. हे मंदिर आहे माऊली गावामध्ये, जे खानापूर तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये येतं. पण शक्यतो लोकांना ह्या मंदिराबद्दल काहीच माहीत नाही आहे. ही आपलं दुर्दैव आहे की आपल्या भागामध्ये इतके सुंदर मंदिर आहेत, पण ते काळाच्या ओघामध्ये जमिनीखाली दसून गेले आहेत. त्याचं संवर्धन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या सर्वांना ही विनंती आहे की अशा मंदिराचे जे व्हिडिओज सोशल मीडियावर जर तुम्ही बघितले तर ह्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप जास्त शेअर करा, रिपोस्ट करा, जेणेकरून हे सरकारपर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि जर संवर्धनाचं काम लवकर सुरू होईल. ही बघू शकता तुम्ही नागदेवाची आत्ता ही मूर्ती आहे. मूर्ती पूर्ण दगडामध्येच बांधलेली, दगडामध्येच कोरलेली आहे, पण नक्षी एकदम परफेक्ट आहे. खाली पण तुम्ही आत्ता बघू शकताय की कोणत्या देवताची मूर्ती आहे मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही आत्ता, कारण मला पण नक्की अजून एक्झॅक्टली समजलं नाही, पण मूर्ती अजून दगडात कोरलेली तशीच आहे. हा खांब आत्ताच आम्ही एका आजीला भेटलो होतो, तर त्या आजी बोलल्या हा खांब पण खूप उंच होता, पण हा खांबाचा वरचा पाठ हा पडला खाली. पण इथल्या तरुण मुलांचं खरंच मी आभार मानू इच्छितो की त्यांनी येऊन इनिशिएटिव्ह घेतला आणि या मंदिराची स्वच्छता केली. खरंच त्यांना खूप मानलं पाहिजे. आणि तुम्ही नंतर पण बघू शकता इथे एक चक्र तुम्हाला दिसते. तुम्ही वर बघू शकता आता इकडं पूर्ण अशी स्ट्रेट जमीन आहे, शेती जमीन आहे, आणि त्या शेती जमिनीच्या खाली हा चक्र तुम्हाला दिसत आहे. दगडामध्येच कोरलेलं आहे. जसं जसं हे मंदिर पुढं तुम्ही खोदत जाल तसं तसं ह्याचा पूर्ण पुन्हा पाया म्हणता येणार पाहिजे पुढचा परिसर तुम्हाला दगडामध्ये सापडत जाईल. तुम्ही माझ्या मागं बघू शकताय की संपूर्ण शेतीची जमीन आहे. आणि तुम्ही ह्या साईडला बघा की हे संपूर्ण मंदिर हे शेतीच्या जमिनीत आहे.
आणि जर तुम्ही बघितलं तर अजून देखील पुढचा हा भाग जर तुम्ही बघितला मंदिराचा, तो अजून देखील जमिनीच्या खाली आहे. तुम्ही आता इकडं बघितलं तर हा दगड बघा, हा दगड कोरलेला आहे आणि ह्याचं कोरीव काम बघून तुम्ही बघू शकता की मंदिराचा पुढचा भाग अजून देखील जमिनीच्या खाली भक्कमपणे अजून देखील सुरक्षित आहे. गावामधल्या तरुण पिढीचा मी खरंच आभार मानू इच्छितो की त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन या मंदिराला स्वच्छ करण्याचं काम केलं आणि इथले रिसेंटली जे पण लोक आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांनी देखील शासनापर्यंत ह्या मंदिराबद्दल माहिती पोहोचावी यासाठी देखील प्रयत्न केले आहेत. आपण सोशल मीडियावर जर हा व्हिडिओ बघत असाल, जर आपली इच्छा असेल, एक हिंदू म्हणून आपलं देखील कर्तव्य आहे की अशा मंदिर जे खूप जास्त जुने, हजारो किंवा 300-400 वर्ष जुने आहेत, त्यांचं संवर्धन होण्यासाठी हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त रिपोस्ट करा, भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. आपल्याबरोबर आता एक गृहस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया की या मंदिराबद्दल जरा. बाबा किती वर्ष जुनं मंदिर आहे? भरपूर वर्ष जुनं आहे ना? भरपूर वर्ष जुनं आहे. होय. आणि ही जे आत्ता आतलं स्वच्छतेचं काम केलं हे आत्ता इथल्या गावातल्या पोरांनीच केले ना? गावातल्या पोरांनी केले. तुम्ही जेव्हा म्हणजे इथं जेव्हा यायचं तेव्हा मंदिराची पहिली अवस्था कशी होती? म्हणजे अशी जमिनीच्या खाली असं भरपूर माती होती ना मंदिर? माती लय होती. मग आता पोरांनी स्वच्छ केलं सगळं? स्वच्छ केलं. हा. आणि हे मंदिर सात्यासरच आहे बरोबर? सात्यासरचं. मग इथं लोक पूजेसाठी येत असतील? पूजा करते ती, सवासणी असते ती. सवासणी असतात का? हो. आणि हे मंदिर आता मला वाटतं माऊलीमध्ये आहे. आता तुम्ही माझ्या मागू बघू शकता की संपूर्ण शेतीची जमीन आहे, पण तुम्ही इकडे बघा की हे मंदिर आता तुम्ही मागाशी मी जे आतून दाखवलं होतं त्या मंदिराचा फक्त अर्धा भाग आहे जो आता जमिनीच्या वरती आहे, अर्धा भाग अजून देखील जमिनीच्या खाली आहे. पण बांधकाम मी सारखं तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये का म्हणते बांधकाम भक्कम आहे. कारण तुम्ही मंदिराची अवस्था बघू शकता आता की एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की मंदिराला खूप वर्ष होऊन गेले आहेत, पण तरी देखील कोणतीही नुकसान मंदिराला झालं नाही आहे. आणि हे हेमाडपंथी बांधकामामधलं मंदिर असून अजून देखील त्यामुळेच हे भक्कम आहे. हा मंदिराच्या मागचा परिसर आहे आणि मंदिर तुम्ही बघू शकता इथला मागचा परिसर हा पूर्णपणे म्हणजे इथे तुटलेला आहे. गावातील स्थानिक लोकांनी सरकारपर्यंत ह्या मंदिराबद्दल माहिती पोहोचण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण माझी देखील वैयक्तिक खूप जास्त इच्छा आहे. कारण माझं गाव इथून फक्त 9 किलोमीटर अंतरावरती आहे, पण मला स्वतःला देखील माहीत नव्हतं की इतकं जुनं आणि प्राचीन मंदिर आमच्या गावामध्ये आहे. त्यामुळे माझी तर वैयक्तिक खूप जास्त इच्छा आहे आणि सरकारला विनंती पण आहे की या मंदिराचं संवर्धन लवकरात लवकर व्हावं. तर बघू शकता की आत्ता तुम्हाला जसं मागं म्हणलं होतं की अर्धा भाग जमिनीमध्ये आहे, तर मंदिराचा फक्त जो वरचा भाग आहे ना, आत्ता जो शिखराकडचा असतो, आत्ता आम्ही त्या शिखराच्या वरच्या, कारण हे बघा इथून जर तुम्ही वर चढला तर डायरेक्ट तुम्ही मंदिराच्या शिखरापर्यंत पोहोचाल. मला म्हणण्याचा अर्थ हा आहे की जर मंदिराचं शिखर माझ्या आत्ता हातापाशी आहे तर मंदिर ह्याच्या खाली किती असेल ह्याचा तुम्हीच विचार करा. जमिनीखाली सापडला होता, तुम्ही बघू शकता ह्याच्यावरचं जे गळ्यातलं नंदीचं जे आभूषण आहे हे दगडामध्ये कोरलेलं आहे. जवळ तुम्ही आत्ता बघू शकता की हे जे नक्षीकाम किती डिटेलिंगनं केलेलं आहे आणि इथं जी गाठ असते बांधलेली ते देखील इतकी परफेक्टली तिने डिझाईन केलेली आहे. तुम्ही हे शेप बघू शकताय, बारीक मायन्यूट थिंग्सवर त्या काळातले जे पण आर्किटेक्चर किंवा ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांनी ह्याच्यावर काम केलेलं आहे. तुम्ही ही दिवळी बघू शकता ज्यामध्ये देवाची प्रतिमा आहे. ही दिवळी संपूर्ण दगडामध्येच कोरलेली आहे आणि ह्या दिवळीला अजून ते की मला तर कुठं दिसत नाही की क्रॅक आलेला आहे, फक्त झाडांची मोह थोड्या जागेहून आलेली आहेत, कारण हे शेतीच्या जमिनीच्या खाली आत्ता मंदिर आहे त्यामुळं. पण अजून देखील हे वेल स्ट्रक्चरमध्ये ते अजूनही आहे. पैलवान त्याच्या बाप पैलवान ते पैलवान बाहेर झाला. त्याचं पोरगा अमेरिकन आहे, मामा नाही का. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण म्हणजे या मंदिराच्याबद्दल माहिती आपल्या सर्व तरुण पिढीपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि स्पेशली जे सांगलीतील लोक आहेत आणि जे विटा परिसरामध्ये राहतात त्यांना देखील या मंदिराबद्दल समजणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळं रिपोस्ट नक्की करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं या मंदिराबद्दल काय मत आहे लिहायला विसरू नका.